ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण मार्केटमध्ये सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी त्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, याचा एक निष्कर्ष आपल्या बंधू भगिनींना आत्मविश्वासाने लावता यावा, यासाठी मी आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर ते व्हिडिओ बनवत असताना मी आवाहन करत असतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीच्या अभ्यासासाठीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे गरजेचे असते, ते म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे 5 स्टार बिझनेस. व 5 स्टार बिझनेस ही कंपनी मित्रांनो फायनान्स या सेक्टरमधील NBFC ह्या श्रेणीतील कंपनी आहे. तर मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या पुढील प्रमाणे आहेत. त्या म्हणजे अर्बन फायनान्शियल, ॲक्मे रिसोर्सेस, अंजनी फायनान्स, अर्बन फायनान्शियल, आशिका क्रेडिट, बजाज फायनान्स, चोला इन्व्हेस्ट, HDB फायनान्स, एडलवाइज. तर मित्रांनो, ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत. त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या कंपनीची म्हणजेच आज दिनांक आहे 25 जुलै 2025, म्हणजेच 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे 748 रुपये 65 पैसे. तर म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीची चालू किंमत तर ती आहे 748 रुपये 65 पैसे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो. 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजेच काय, त्या कंपनीचा एक शेअर्स 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय, व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो. तर मित्रांनो 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचा 52 वीक हाय आहे 943 रुपये व 52 वीक लो आहे 595 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचा एक शेअर्स 595 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ही कंपनी आपल्या शेअर बाजारात 21 नोव्हेंबर 2022 साली लिस्ट झालेली आहे. म्हणजेच ती लिस्ट झालेली आहे. तर सुमारे 3 वर्षाचा त्याचा जर लो बघितला तर तो आहे 448 रुपये.
तर मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 3 वर्ष मागे गेल्यास 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचा एक शेअर 448 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय? बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय? तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय? त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल? तर ती किंमत आहे 22,043 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा निव्वळ नफा. तर मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीला 2025 साली 1072 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, ह्याच कंपनीला 2024 साली 835 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 603 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 453 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2021 साली 358 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय? तर मित्रांनो, ह्या कंपनीचे आपल्या बाजारात जे सर्व शेअर्स आहेत, तर ते सर्व शेअर कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत. म्हणजे थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत, तर त्या कंपनीचा कोणता घटक किती टक्के मालक आहे हे पाहणे. तर मित्रांनो 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात सर्वात मोठा घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांच्याकडे 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचे सुमारे 58.75% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजे काय? तर त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचे सुमारे 21.47% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचा मोठा घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं? यामध्ये बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. तर त्यांच्याकडे 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचे सुमारे 9.9% शेअर्स आहेत. तर मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे आपण आत्ता पाहिले. तर त्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीला 2021 साली 358 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट वाढत 2025 साली 1072 म्हणजेच 1072 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी जो 595 रुपयाला मिळत होता, 3 वर्षापूर्वी जो 448 रुपयाला मिळत होता, तोच 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 748 रुपये 65 पैशाला मिळत आहे. तर मित्रांनो, म्हणजेच काय? तर थोडक्यात काय? तर 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 595 रुपये गुंतवले असते, 3 वर्षापूर्वी 448 रुपये गुंतवले असते, तर त्या रकमेचे सध्या करंट व्हॅल्यूला 748 रुपये 65 पैसे झालेले आहेत. तर मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिल्यानंतर निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 2. तर मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये सर्वात मोठा घटक, गुंतवणूकदार घटक मोठा आहे, तो म्हणजे FII. मित्रांनो, प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक, तर त्यांचा हिस्सा फक्त 21.47% आहे व FIIचा हिस्सा 58.75% आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर त्या कंपनीचे मालक सध्या FII आहेत. मोठा मालक म्हणजेच मोठा गुंतवणूकदार घटक FII आहे. त्यामुळेच मित्रांनो,
कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर म्हणजे प्रवर्तकांचा हिस्सा हा 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते. ते यामध्ये 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीत सुमारे 21.47% आहे. त्यामुळेच मित्रांनो, प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. तर मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिल्यानंतर निष्कर्ष निघतो. निष्कर्ष क्रमांक 3 की मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे, जे नेट प्रॉफिट वाढत आहे. परंतु प्रमोटर होल्डिंग हे 21.47% म्हणजेच खूपच कमी आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी योग्य असली तरी उत्तम नाही. तर मित्रांनो, 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ व निष्कर्ष तुम्हाला जर आवडले असतील तर त्या म्हणजे 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. तसेच 5 स्टार बिझनेस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा. तसेच सर्वांशी शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण सध्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत. हे व्हिडिओ ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच आपल्या चॅनलवरून शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा. तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा ही विनंती. भारत माता की जय.